हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत झटपट आणि क्विक अशी बनणारी एक नवीन रेसिपी, जी खायलाही खूप टेस्टी आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते. तर आज आपण बघणार आहोत ढाब्यावरती अख्खा मसूरची भाजी मिळते, ती भाजी कशी बनवायची ते. तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर बघूयात रेसिपीसाठी लागणारे साहित्य. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 2 टोमॅटो, 2 कांदे, कोथिंबीर, लसूण, आलं, चवीनुसार मीठ, 1 वाटी मसूर, खडे मसाले, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, जिरे आणि तमालपत्र. सगळ्यात आधी आपल्याला मसूर आहे तो शिजवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला प्रथम 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला कुकरला 3 शिट्ट्या काढून आपल्याला घ्यायचं आहे. अजूनपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा. त्यानंतर मी सर्वात आधी इथे आलं आणि लसणाची पेस्ट बनवून घेणार आहे. त्यानंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे आपल्याला कांदा फोडणीलाही वापरायचा आहे आणि पेस्ट करूनही वापरायचा आहे. पेस्ट करून वापरल्यामुळे आपल्या जी भाजी बनवणार आहे त्या भाजीला छान कन्सिस्टन्सी येते. तर सगळ्यात आधी इथे मी पॅन जळवलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे तेल. तेलामध्ये घातलेला आहे खडे मसाला. खडे मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे चक्रीफूल, दालचिनी, मसाला वेलची आणि तमालपत्र आणि त्यानंतर थोडंसं जिरं टाकून मी ते थोडंसं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा. आता कांदाही आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे आलं आणि लसणाची पेस्ट. आता ही पण पेस्ट आपल्याला यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहेत मसाले. इथे मी कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे. आपल्याला हे सर्व तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. तेलामध्ये भाजल्यामुळे त्याला म्हणजे आपल्या भाजीला छान कलर येतो. तर इकडे बघू शकता की आपला मसालाही भाजून झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी घातलेला आहे कांदा आणि टोमॅटोचं वाटण. आता आपल्याला हे वाटण आहे ते यामध्ये छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ. इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपण मसूर शिजवतानाही त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे अंदाजानेच यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे आपलं टोमॅटो आणि कांदा आहे ते लवकर शिजतं आणि मसाल्याला लवकर तेल सुटतं. तर इकडे बघू शकता की 2 मिनटं झालेली आहेत आणि आपला मसालाही थोडा थोडा तेल सोडायला लागलेला आहे. अशाच पद्धतीने अजून मी 2 ते 3 मिनटं याला छान शिजवून घेणार आहे. आणि बघू शकता मसाल्याला आपला कलरही छान आलेला आहे. तर इथे बघू शकता आपला मसाला आहे तो व्यवस्थित भाजून झालेला आहे आणि तेलही सेपरेट दिसायला लागलेलं आहे. आता यामध्ये घालणार आहोत आपण शिजवलेला मसूर. तर इथे आपल्याला हा मसूर आहे तो पाण्यासोबतच घालायचा आहे. आता मी यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तुम्हीही तुम्हाला हवं तशी कन्सिस्टन्सी अशी करू शकता. जर तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर तुम्ही अजून यामध्ये पाणी घालू शकता. पण मला थोडंसं दाटसर हवं आहे म्हणून मी इथे थोडंसंच पाणी घातलेलं आहे. आता याला आपल्याला 2 ते 3 मिनटंच उकळी येऊन द्यायची आहे, कारण आपण मसूर आहे तो व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. आता हे 2 ते 3 मिनटं छान उकळवून घेतलं. तर इकडे बघू शकता मस्त अशी आपली इथे मसूरची भाजी तयार आहे. आता यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे ही भाजी आहे ती मस्त अशी आपली भाजी बनवून तयार आहे. तर बघू शकता इथे भाजी थंड झाली की ती अजून दाटसर होते. तर तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही याला पाणी ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या अशाच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे मी ही भाजी आहे ती गव्हाच्या रोटीसोबत सर्व केलेली आहे. ही तुम्ही मैद्याच्या रोटीसोबतही सर्व करू शकता. खायला अगदी छान लागते आणि जशी अगदी ढाब्यावरती अख्खा मसूरची भाजी मिळते सेम तीच भाजी आपण ही घरी बनवलेली आहे.
अगदी झटपट बनणारी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर इकडे बघू शकता मस्त अशी आपली गव्हाची रोटी, मसूरची भाजी बनवून तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कोमल्स रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. थँक्यू.